सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. पतीला किंवा पत्नीला वशमध्ये करण्यासाठी किंवा आपलेसे करण्यासाठी आजची ही जी रेमेडी, हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा 100% नाही तर 1000% तुम्हाला हा उपाय सफलता मिळवून देणार आहे. आता हा जो उपाय आहे हा कुणी कुणी करायचा, तर पती किंवा पत्नी एकमेकांपासून लांब गेलेले असतील. पत्नी कधी कधी माहेरी जाते, तर कधी कधी पत्नीमध्ये नेहमी वाद होऊन दोघांमध्ये खूप दुरावा निर्माण होतो. आई वडिलांकडे आपली पत्नी निघून जाते. बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की माझी पत्नी मला सोडून निघून गेले, किंवा बऱ्याच पुरुषांची सुद्धा कमेंट असते की आमचं दोघांचं जमत नाही. अशा खूप साऱ्या कमेंट येतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे नातं आहे हे प्रेमाचं नातं असतं आणि ह्या प्रेमाच्या नात्याला एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे थोडासा वाद झाला तर बोलण्यात बोलणं वाढवू नका आणि वादाला एक वेगळा रस्ता देऊ नका. ज्या वेळेला आपल्यात वाद होतो तेव्हा दोघांनी शांत बसायचं. काही वेळाने पुन्हा दोघांनी प्रेमाने आपल्याशी एकमेकांशी बोलायचं. बोलल्याने बऱ्याच गोष्टींचा सोल्युशन आपल्याला मिळतं. त्यामुळे एकमेकांशी बोलणं टाकू नका. बोलणं टाकलं तर वादविवाद वाढत राहतात, कलह वाढत राहतो. त्यामुळे बोलणं हे टाकू नका. रात्री वाद झाला, सकाळी उठून वाद न झाल्यासारखं पुन्हा नव्याने आपल्या दोघांमध्ये संभाषण होईल ह्याचा काही ना काहीतरी मार्ग शोधून नक्कीच संभाषण करत जा. आता जर का खूप मोठमोठे वाद झालेत, पत्नी किंवा पती आपल्यापासून लांब गेल्यात, आपल्याकडून आईकडे निघून गेल्यात, आता काय करायचं? आता अशाच लोकांनी आपल्या पतीसाठी किंवा पत्नीसाठी हा उपाय करायचा आहे. दुसऱ्यांच्या पती पत्नीसाठी उपाय करू नका. आजकाल खूप सारी ही लफडी वाढलेली आहेत की दुसऱ्यांचा पती दुसऱ्यांची पत्नी खूप प्रिय आहे आणि त्यासाठी लोक उपाय करत असतात. असलं काहीही करू नका. आजचा उपाय खूप कारगर आहे. तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे. काय करायचं आहे, तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. काय करायचं, एक वेदभर तरी एक पिंक कलरचा कागद घ्यायचा. बघा, पिंक कलरचा कागद मिळतो. आता असं लिहू नका पिंक कलरचा कागद कुठे मिळतो. कागद घ्या. गुलाबी रंगाचा किंवा लाल रंगाचाच पेन घ्यायचा आहे. म्हणजे गुलाबी रंगाचाच पेपर घ्यायचा आहे. गुलाबी रंगाचा पेन आणि किंवा लाल रंगाचा पेन, अशा इंकवालेच पेन घ्यायचे आहेत, कारण हे प्रेमाचे रंग आहेत. आता तुम्हाला 11 हिरवे वेलदोडे, ज्याला आपण वेलची म्हणतो, ते घ्यायच्यात. 11 चिमूट हळद घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की वेलची वाटली जाणार नाही, तर थोडीशी वेलची गरम करा. त्यानंतर थोडीशी त्याच्यात साखर घालून ही वेलची व्यवस्थित बारीक पूड करून घ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून. त्यातच ही 11 चिमूट हळद घालायची आहे. सर्व मिश्रण एकत्र करून एका भांड्यात घ्या आणि हे जे चौकोनी गुलाबी रंगाचं कागद घेतलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे पण तुमच्याकडे पेन किंवा स्केच पेन असेल, लाल असेल किंवा गुलाबी असेल, ते तुम्ही घेतलं असेल, त्या स्केच पेनने किंवा पेनानं तुम्ही तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं नाव लिहायचं आहे. तुमच्यापासून कोण लांब गेलेलं आहे, पती की पत्नी, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. मोठ्या अक्षराने नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर एक सुपारीसुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता ही जी तुम्ही पूड तयार केलेली आहे, ही पूर्ण पूड जर तुम्ही वाटीत घेतली असेल तर ती पूर्ण वाटी त्या नावावर उपडी करा. म्हणजे पूर्ण पूड त्याच्यावर टाकायची आहे. त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी पूर्ण कागदात आपल्याला गोल 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 अशी फिरवायची आहे. त्या नावावरून गोल 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 फिरवायची आहे. फिरवत असताना तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. काय, तुम्हाला चित्र उभं करायचं आहे. तुम्ही जे क्षण एकत्र होता किंवा एकत्र तुम्हाला काय पाहिजे, एकत्र राहायचं आहे, तुम्हाला पतिप्रेम पाहिजे, काय पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करा. हे चित्र तुम्ही जास्तीत जास्त वेळेला तुम्ही पाहू शकता. जसं आपण स्वप्न रंगवतो तसे तुम्ही चित्र उभे करा. तुम्हाला काय हवं आहे, कशा पद्धतीत तुम्ही एकमेकांच्या सोबत राहतात, अशा पद्धतीने तुम्ही चित्र रंगवा. जितक्या जास्त वेळ कराल तितक्या जास्त तुम्हाला हा उपाय तुमचा सफल होत जाईल. आता सर्व हे काही तुम्ही केलं की ह्या कागदावरची जी पूड आहे ही एका डब्बीत ठेवायची. कागद गुंडाळून घडी करून घ्यायचा. त्यानंतर सुपारी पण एका साईडला ठेवायची आणि हा उपाय किती दिवस करायचा आहे, तेवढ्या दिवस तुम्ही हा उपाय रोज करू शकता. 43 दिवस, 21 दिवस, कितीही दिवस. ह्याची पूड तीच तुम्हाला वापरायची आहे. कागद पण तेच वापरायचं आहे. परंतु रोज हे जे कागद तयार केलेलं आहे, हे कागद आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायचे आहे. आता पुन्हा तर कागद काढायचा आहे. पुन्हा हा जो उपाय तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला त्याच पद्धतीने हा तुम्हाला उपाय करायचा आहे. शेवटच्या दिवशी
शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आता हा उपाय सक्सेस झाला आहे, आता हा उपाय थांबवायला पाहिजे, त्यावेळेला काय करायचं, हा जो कागद आहे ह्याची बारीक बारीक तुकडे करायचे, जी पूड आहे आपण तयार केलेली वेलचीची तीसुद्धा एकत्र करायची, वेलची जी आपण सुपारी घेतली तीसुद्धा एकत्र करायची आणि हे सर्व आपल्याला एखाद्या माती खणायची, थोडीशी खड्डा तयार करायचा आणि त्यात हे सर्व टाकायचं आणि त्यानंतर एक ग्लास त्याच्यात पाणी घालायचं. कुठेही हे कचऱ्यात किंवा डस्टबिनमध्ये टाकू नका. सर्व एकत्र करून एखाद्या माती खणून थोडंसं खड्ड्यात टाका. आता हा उपाय इथेच संपला. नक्कीच तुम्ही जो उपाय केला आहे त्याचं तुम्हाला जसं हवं तसं रिझल्ट पाहायला मिळेल, जसं हवा तसा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.